नमस्कार. PMG मराठी रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत मसुरीची डाळ टाकून आपण कारल्याची सुकी भाजी बनवूया. चला मग बनवायला सुरुवात करूया. पाव किलो कारले घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. कारले आपले किती छान आहेत, एकदम कवळे कवळे कारले आहेत. कारल्याची भाजी बनवायसाठी आपल्याला असेच पाहिजे कारले. कारल्याला स्वच्छ धुवून घेऊया, पाणी टाकूया. कारले आपले स्वच्छ धुवून झाले आहे. कारल्याचं या साईडचं काढून टाकूया. कारल्याचे आपण पातळ पातळ पीस करून घेऊया. निब्बर कारले असले तर आपण कारल्यामधले बी काढून टाकू शकता. आपले कारले एकदम कवळे आहेत, तर बी काढायची आवश्यकता नाही. आपले पूर्ण कारले कट करून झाले आहे. कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झाला आहे. 1 ते 1.5 चमच तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. कट करून घेतलेले कारले टाकूया. हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत चांगले परतून घेऊया. मिडियम गॅसवर आपण छान परतून घेऊया. कारल्याला आपण सारखं फिरवत राहूया, म्हणजे आपले कारले करपणार नाहीत. आपले कारले हलके सोनेरी रंगाचे झाले आहेत. बाउलमध्ये काढूया. याच कढईमध्ये आपण फोडणी करूया. 1.5 चमच तेल टाकत आहे. आपण कमी जास्ती टाकू शकता. आपला तेल गरम झाला आहे. 1 चमच मोहरी टाकूया. 1 चमच जिरे टाकूया. जिऱ्या मोहरीला छान परतून घेऊया. फोडणीमध्ये आपण हिंग पण टाकू शकता. आपले जिरे मोहरी छान तडतडले आहेत. कांदा बारीक चिरून घेतलेला टाकूया. कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. कांद्याला सारखं फिरवत राहूया, म्हणजे आपला कांदा करपणार नाही. आपला कांदा गुलाबी झाला आहे. अर्धा चमच अद्रक लसणाचा पेस्ट टाकूया. अद्रक लसण छान फ्राय होऊ देऊया. आपला अद्रक लसणाचा पेस्ट छान फ्राय झाला आहे. 1 चमच हळद पावडर टाकूया. त्याला छान परतून घेऊया. 1 टमाटा बारीक चिरून घेतलेला टाकूया. टमाटा छान मऊ होईपर्यंत शिजून घेऊया. आपला टमाटा छान मऊ झाला आहे. 1 चमच मिरची पावडर टाकूया. मिरची पावडर आवडीप्रमाणे टाकू शकता. त्याला छान परतून घेऊया. आपल्या कारल्याच्या भाजीला छान कलर येण्यासाठी 1 चमच काश्मीरी मिरची पावडर टाकूया. त्याला छान परतून घेऊया. 1 चमच धनिया पावडर टाकूया. अर्धा चमच जिरा पावडर टाकूया. त्याला छान परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. मसाला एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. आपला मसाला छान फ्राय झाला आहे. मसुरीची डाळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून घेतली आहे. फोडणीमध्ये टाकूया. डाळीला छान परतून घेऊया. शेंगदाण्याचं कूट अर्धा वाटी टाकूया. छान परतून घेऊया. शेंगदाण्याचा कूट सर्व मिक्स करून झाला आहे. फ्राय करून घेतलेले कारले टाकूया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्या कारल्याची भाजी कडू लागू नये म्हणून गूळ पण टाकू शकता, चिंचाचं पाणी पण टाकू शकता. कढईवर झाकण ठेवूया. 10 मिनिट वाफेवर शिजून घेऊया. गॅस स्लो करूया. 5 मिनिट झाले आहेत. बघूया आपल्या कारल्याची भाजी कशी शिजली आहे. वा, किती छान स्वाद येत आहे. त्याला फिरूया. गरमागरम खमंग कारल्याची भाजी बनवून तयार झाली आहे. गॅस बंद करूया. कारल्यामध्ये मसुरीची डाळ टाकून भाजी बनवल्यावर भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, टिफिनला नेऊ शकता. कारल्यामध्ये मसुरीची डाळ टाकून भाजी बनवल्यावर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. या पद्धतीनं कारल्याची भाजी बनवून पहा, खाऊन पहा.
आवडल्यास आम्हाला पण नक्की कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला पुढच्या रेसिपीला भेटूया. बाय बाय.